नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं गुप्तचर विभागामध्ये काम करायचं आणि तीच संधी तुम्हाला या ठिकाणी चालून आलेली आहे। गुप्तचर विभागामार्फत गट क मधील सहाय्यक गुप्तचर अधिकारी या पदासाठी 3717 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी नवीन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बाबतीचा आपण संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला 44,900 ते 42,400 पे स्केल मध्ये मिळत आहे, ज्यामध्ये बेसिक पेज तुमचा 44,900 या ठिकाणी राहणार आहे। सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे किंवा भारताचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या भरतीमार्फत मिळत आहे। आणि माझ्या माहितीमध्ये 3717 एवढ्या जागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असावी। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो या भरतीबाबतचे, ज्यामध्ये पद जे आहे ते सहाय्यक गुप्तचर अधिकारी या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे। टोटल 3717 जागा भरल्या जात आहेत, ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण आपण पाहणार आहोत। पात्रता कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन कोणतं मागितलेलं नाही आहे। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये भरपूर एक्झाम सेंटर दिलेले आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ज्याबाबतची माहिती सुद्धा मी या ठिकाणी कव्हर करेन। वेतन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पे मॅट्रिक्स नुसार या ठिकाणी 44,900 ते 42,400 पे स्केल राहील। 44,900 बेसिक पे तुमचं या ठिकाणी स्टार्टिंगचं राहणार आहे। सो सॅलरी बेस्ट इन क्लास तुम्हाला पाहायला मिळत आहे। नोकरी तुमची कायमस्वरूपी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची गुप्तचर विभागाची, त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। आता पुढे ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, एक ब्युरो जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, एक रेप्युटेड संस्था ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विभागाचं नाव तुम्हाला समजलं असेल, त्याचबरोबर पदाचं नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो याचं पदाचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी बघूया। यामध्ये नेम सांगितल्याप्रमाणे ACIO 2 एक्झिक्युटिव्ह या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे। जे पद जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी मधलं नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे। ग्रुप सी मधलं जरी पद असलं तरी तुमचा पे स्केल हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लेवल 7चा तुम्हाला मिळत आहे 44,900 ते 42,400। या व्यतिरिक्त तुम्हाला सिक्युरिटी अलाउन्स आणि जे काही बाकीच्या गव्हर्नमेंटचे अलाउन्स असतील ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। टोटल 3717 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यापैकी ओपनसाठी 1536 जागा आहेत, ईडब्ल्यूएसला 442 जागा आहेत, ओबीसीच्या 946 जागा आहेत, एससी साठी 566, तर एसटीच्या 226 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एसेन्शियल क्वालिफिकेशन फार महत्त्वाचं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। थोडक्यात कोणतीही पदवी असेल रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। डिझायरेबलमध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटर जे सर्वांचा असणारच आहे, याचं स्पेसिफिक असं सर्टिफिकेट कोणतं मागितलेलं नाही आहे। नॉलेज असेल कॉम्प्युटरचं आणि कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, ज्यामध्ये 3717 जागा भरल्या जाणार आहेत। पुढे आपण बघूया यासाठी लागणारे एज लिमिट काय असणार आहे। तर एज 18 ते 27 वर्ष राहणार आहे, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी असेल, जे तुम्हाला 10/2025 ला कॅल्क्युलेट करायचं आहे। यामध्ये अप्पर एज लिमिट हे रिलॅक्सेबल असेल 5 इयर्स SC ST ला, 3 वर्षां ओबीसी कॅन्डिडेटला हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे। सो त्यामध्ये तुम्ही ॲडिशन करू शकता, 27 मध्ये 5 वर्षाची SC ST ला, तर 27 मध्येच 3 वर्ष SC ST ला, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकाल। डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल, या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन असाल, त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो तुम्ही त्या बेसिसवर तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। मात्र जे ओपन SC ST आणि ओबीसी मेन कॅन्डिडेट्सना एज लिमिट असणार आहे ते मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। आता पुढे बघा काही महत्त्वाच्या गोष्टी, यामध्ये PWD अर्थात पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी या कॅन्डिडेट्सला जागा नाही आहेत, हेन्स दे नीड नॉट अप्लाय, त्यांनी अप्लाय करू नये असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। व्हॅकन्सीज या प्रोव्हिजनल आहेत आणि त्यामध्ये बदल होऊ शकतो असंही मेन्शन केलेलं आहे। प्रॉब्ली वाढू शकतात, कमी होऊ शकतात, मात्र मोस्ट ऑफ द टाइम्स त्या वाढत असतात। रिझर्वेशन EWS OBC ST ST यांना ॲज पर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट रूल मिळणार आहे, हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो सर्व्हिस लायबिलिटी, तुमची सर्व्हिस जी असणार आहे ती ऑल ओव्हर ट्रान्सफर लायबिलिटी असणार आहे।
इंडियामध्ये भारतामध्ये कुठेही तुमचं जॉब लोकेशन तुम्हाला राहू शकतं, मात्र नक्कीच डिपार्टमेंट असं आहे की तुम्ही नक्कीच त्यासाठी तयार व्हाल कुठेही काम करण्यासाठी. स्कीम ऑफ एक्झामिनेशन फार महत्त्वाचं आहे. एक्झाम कशा प्रकारे तुमची होणार आहे, यामध्ये 2 स्टेजेस आहेत मित्रांनो. टियर 1 ची एक्झाम असणार आहे, टियर 2 एक्झाम असणार आहे. ही रिटन एक्झामिनेशन राहील आणि दुसरी स्टेप असणार आहे ती इंटरव्ह्यूची राहणार आहे. यामध्ये टियर 1 ला 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप्स MCQs डिवाइडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 20 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच, ज्यामध्ये करंट अफेअर्स, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश याबाबतचे क्वेश्चन्स असतील. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुमचं राहणार आहे. 1 आवर्समध्ये तुम्हाला 100 मार्क्सची एक्झाम अटेम्प्ट करायची आहे. त्यानंतर बघा टियर 2 डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ज्यामध्ये एस्से रायटिंग, इंग्लिश कंप्रेन्शन, लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन, या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स, सोशियल इश्यूज, अफेअर्स याबाबतचे 1 आवरची एक्झाम राहील. ही 50 मार्कांची तुमची या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला या ठिकाणी 100 मार्क्स राहणार आहेत. यामार्फत तुमचं टोटल 200 मार्कामार्फत फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल. आता यासाठी सिक्युअर एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता कुठे कुठे एक्झाम सेंटर्स तुमचे राहणार आहेत. तुम्हाला 5 चॉईसेस या ठिकाणी द्यायचे आहेत. 5 चॉईसेस तुम्ही महाराष्ट्रामधून देऊ शकता, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर इतकी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता. याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. जवळपासच तुम्हाला कोणते तरी एक्झाम सेंटर मिळून जाईल. त्यानंतर बघा सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. मी ऑलरेडी फॉर्मॅट सांगितलं आहे, तरी पण टियर 1 मधून मित्रांनो 5 सेंटर्स अलॉट केले आहेत तुम्हाला एक्झामसाठी. त्यानंतर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. टियर 1 साठी कट ऑफ त्यांनी या ठिकाणी मेन्शन केला आहे, ज्यामध्ये ओपनचा 35, OBC 34, SC/ST 33 आणि EWSला 35 राहील. अर्थात हा कट ऑफ आहे, यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळवावे लागतील. टियर 2 साठी मित्रांनो @10 टाइम्स तुमचे जे नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्या कन्सिडर केल्या जातील. सो 1:10 मध्ये तुम्हाला कॅन्डिडेट्स घेतले जातील. सो कन्सिडर करू शकतो की 3717 जागा असतील, मल्टिप्लाय बाय 10 टाइम्स तुम्हाला त्या ठिकाणी टियर 2 साठी कॅन्डिडेट्स बोलवले जातील. टियर 1 एक्झाम डिफरंट कॅटेगरीजमध्ये होणार आहे, हायर डिपेंडिंग अपॉन द मार्क्स. त्याचबरोबर यानंतर मित्रांनो जी एक्झाम असणार टियर 1 टियर 2 कॅन्डिडेट्स एक्झाम झाल्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे, ज्यासाठी तुमचं फायनल सिलेक्शन होईल. द फायनल सिलेक्शन जे असणार आहे किंवा कंबाईन परफॉर्मन्स टियर 1 मधला, टियर 2 मधला आणि टियर 3 मधला यामार्फत तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे तिन्ही एक्झाम तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन फी काय राहणार आहे. आता एक्झामिनेशन फी 2 कंपोनंट्समध्ये आहे. एकतर एक्झामिनेशन फी 100 रुपये सर्वांना लागू राहील. या व्यतिरिक्त तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस सुद्धा या ठिकाणी 550 लागू राहणार आहेत. अर्थात एक्झामिनेशन फी ही SC/ST OBCला लागू राहणार नाही, त्यांना फक्त रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी या ठिकाणी लागू राहील. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑल कॅन्डिडेट्स या ठिकाणी 550 रुपये रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस राहतील. तर मेल कॅन्डिडेट फक्त ओपन, EWS आणि OBCचे यांना ॲडिशनल एक्झामिनेशन फी 100 रुपये त्यांनी घेतलेली आहे. सो टोटल तुमची 650 राहील. SC/ST फिमेल कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅनला ही 100 रुपये फॉर्म फी भरण्याची गरज नाही आहे. ते फक्त 550 रुपये फॉर्म फी भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फी त्या ठिकाणी भरायची आहे. आता यासाठी बघा काही महत्त्वाचे डेट्स 19/7/2025 पासून सुरुवात झालेली आहे, तर 18/10/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे. जवळपास 20-21 दिवसाचा टाइम तुम्हाला त्यांनी दिलेला आहे अर्ज करण्यासाठी. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फी तुम्ही SBI चलन मार्फत जर भरणार असाल तर ती 12/8/2025 राहील चलन मार्फत फॉर्म फी भरण्याची. मात्र लवकरात लवकर तुम्ही अर्ज या ठिकाणी करणे आवश्यक आहे. एक महत्त्वाची खूप चांगली संधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी गुप्तचर विभागामार्फत, ज्याचं स्वप्न अनेक कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी मित्रांनो घेऊन स्टडी करत असतात. सो तुम्हाला ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे. प्रॉब्ली आतापर्यंत सर्वात जास्त जागा या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत माझ्या माहितीनुसार. तुम्हाला याबाबत काय डाऊट असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता. ऑनलाईन अप्लाय सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकाल. याबाबत कोणती स्पेसिफिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.